नमस्कार मंडळी, मी अंशुमन विचारे आणि तुम्ही पाहताय बियॉन्ड थॉट्स म्हणजेच विचारांच्या पलीकडले. मंडळी, बँकेशी आपला संबंध साधारण कधी येतो? म्हणजे कळत्या वयात, म्हणजे साधारण 15-16 नंतर, नाही का? कधी चेकबुक घ्यायला गेलो किंवा पासबुक प्रिंट करायला गेलो तर आपलं बँक खातं तेव्हा चालू होतं जेव्हा आपण कमवायला सुरुवात करतो. थोडक्यात पैसा हाती आला आणि खर्च होऊ लागला की मग बचतीचे वेध लागतात. त्यासाठी आपण बँक गाठतो. मग एखादा बँकेत गेलो तर मग बँकेचे फॉर्म्स, त्यांचे नियम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, KYC वगैरे वगैरेचा आपला संबंध जुळतो. पैसा कमवणं आणि खर्च करणं यामध्ये येणारे बँकेचे व्यवहार करायला आपल्याला तसा कंटाळाच येतो, नाही का? म्हणजे मला तरी येतोच म्हणा. त्यात अनेक नवनवीन भानगडी रोज उदयास येतात. म्हणजे आज काय तर नोटा देताना घेताना तपासून पहा, नाहीतर नकली नोट पदरात पडेल. उद्या काय तर आपला पासवर्ड कोणाशी शेअर करू नका, नाहीतर अकाउंट रिकामं होईल, थोडक्यात हॅक होईल. परवा अजून काहीतरी नवीन. त्यात आता डिजिटल बँकिंग सुरू झाल्यामुळे काही लोकांची त्रेधा तिरपीट उडालेली आहे. ते वेगळंच प्रकरण आहे म्हणा. जर बँकेचा व्यवहार आपण लहानपणापासून शिकलो असतो किंवा कोणीतरी ह्या सगळ्या प्रकारांना नीट उलगडून सांगणारं असतं तर आपलं काम सोपं झालं असतं, नाही का? हो की नाही? तर तुमच्या होला हो म्हणत एक व्यक्ती पुढे सरसावली आहे आणि आज आपण भेटणार आहोत अशाच एक व्यक्तीला. पण त्यापूर्वी त्यांच्या कामाची एक झलक बघूया. एवी प्लीज. मंडळी, महाराष्ट्रातील खेडोपाड्यातील शहर गावातील शाळांमध्ये बँकांविषयी जागृती निर्माण करण्याचा संकल्प करून तो तडीच नेणाऱ्या अमृता देशपांडे यांना आज आपण भेटणार आहोत. तर स्वागत करूया आज आपल्या पाहुण्यांचं. नमस्कार अमृताजी. नमस्कार. मंडळी, अमृताजी या यवतमाळ जिल्ह्यातील वणीच्या रहिवासी आहेत. त्यांच्या शैक्षणिक आलेखाबद्दल आपण जाणून घेऊया, पण त्याआधी सर्वात प्रथम त्यांच्या ACMA, FIII आणि CBFA या पदव्यांबद्दल जाणून घेऊया. अमृताजी, मला सांगा, ह्या पदव्या नक्की काय आहेत आणि कशाबद्दल आहेत? ACMA म्हणजे मी असोसिएट मेंबर आहे कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडियाची, ज्याला आपण पूर्वी ICWA म्हणायचो. ओके. आता ते CWA, आता तो शब्द न वापरता आता CMA म्हणतात. ओके. त्यानंतर FIII जे फेलो मेंबर आहे, त्याच्यात मी फेलोशिप केलेली आहे, पण मी जनरल इन्शुरन्समध्ये केली आहे. तर III म्हणजे इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. आणि जे CBFA आहे ते सर्टिफाईड बाय फॉरेन्सिक अकाउंटंट, हे एक सर्टिफिकेशन आहे. तर या सर्टिफिकेशनमध्ये मेनली जे बँकिंग फ्रॉड्स कसे होतात, कुठल्या नेचरचे असतात, मग त्याच्यावर प्रिव्हेंटेटिव्ह ॲक्शन आपण उपाययोजना काय करू शकतो आणि केस स्टडी बेस असा तो अभ्यासक्रम असतो. ओके. ह्या सगळ्या खरं पदव्यांबद्दल हे सगळं म्हणजे तो सारांश सांगितलं तुम्ही. खरं म्हणजे डिटेलमध्ये शिकलो तर बऱ्याच काही गोष्टी ऐकायला मिळतील, नाही का? म्हणजे हे तर झालं, पण अमृताजी यांनी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि विप्रो लिमिटेडमध्ये काम केलेलं आहे. खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही काम केलं आहे. हे नक्की कामाचं स्वरूप काय आहे? सगळ्याच ठिकाणी कामाचं कुठे ना कुठे कनेक्शन हे फायनान्सशी रिलेटेडच होतं आणि आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअरमध्ये मी इन्स्पेक्शन, इन्व्हेस्टिगेशन, एन्क्वायरी बघायची, त्यासोबत लिगल सेक्शन पाहिलं. मी मुंबई ऑफिसला होते, त्याच्यामुळे महाराष्ट्रात जितक्याही कंपनी रजिस्टर आहे त्या संबंधित तिथे काम चालतं. पोस्ट डिमॉनिटायझेशनचा इफेक्ट तिथे तेव्हा सुरू होता. त्याच्यानंतर जे DFCCIL आहे, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हा गव्हर्नमेंटचा अतिशय छान प्रोजेक्ट आहे. आता जे आपलं मालवाहतूक जे चालते मालगाडीची, त्याचा ट्रॅकच पूर्ण वेगळा राहणार आहे. तर जो वेस्टर्न कॉरिडॉर आहे, मी मुंबई ऑफिसला होती, तर तो JNPT टू दादरी या कॉरिडॉरचं काम तेव्हा सुरू आहे. तर तिथे मी फायनान्स सेक्शनलाच होते. मग लँड ॲक्विजिशनपासून त्याच्या पेमेंटपासून जे कॉर्पोरेट ऑफिस गाईडलाईन देतील ते आम्ही पाहायचो आणि तसं मग सिनियर्सला असिस्ट करायचो. विप्रोमध्ये पण माझं प्रोफाईल जे होतं ते फायनान्सशी रिलेटेडच होतं. ओके. थोडक्यात सगळं येऊन गाडी थांबते पैशाकडे. खूप पैसा हाती खेळला असेल तुमच्या.
तुम्ही जर्मनी आणि व्हिएना इथल्या कार्यशाळेत सहभागी झाला होतात. हो. त्याच्याबद्दल सांगा ना आम्हाला काहीतरी. व्हिएनामध्ये मी समर स्कूलसाठी गेली होती. तिथे एक अल्टरनेटिव्ह इकॉनॉमिक अँड मॉनिटरी सिस्टीम एम्स असं AEMS म्हणतात, एक खूप छान इन्स्टिट्यूट आहे. ती विंटर आणि समर अशा दोनदा म्हणजे स्कूल्स घेते आणि खूप छान प्रकारे त्यांचा तो अभ्यासक्रम असतो. त्याच्यानंतर मी त्यांची इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह पण आहे. ओके. आणि मग त्यानंतर त्यांची म्हणजे AEMSची इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह आहे मी. त्यावेळी मी एकटीच इंडियातलं गेलेली होती त्या समर स्कूलमध्ये. आणि मग आता इथून जर कोणाला इंटरेस्ट असेल तर म्हणून त्यांनी मला इथलं इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह बनवलं आहे की मग कोणाला जायचं असेल तर आपण तसं त्यांना गाईड करू शकतो. आणि हॅलेसाले जे आहे ते जर्मनीतलं एक छोटं शहर आहे. तिथे इकॉनॉमिक्सशी रिलेटेड खूप रिनॉल्ड इन्स्टिट्यूट आहे. ओके. तिथे मी गेले होते. आणि थायलंडमध्ये मी एक पेपर प्रेझेंटेशन केलं होतं. तर पेपरचा विषय माझा होता तो इमोशनल क्वोशंट कोर ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयावर मी तिथे पेपर प्रेझेंट केला होता. बापरे. तुम्ही खरं सांगू का अमृताजी, ते सांगताय ना, आता मी एक कलावंत आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सगळं एक बाउन्सर असतो ना असं टांग बॉल जातो तसं चाललेलं आहे. पण क्युरिओसिटी अशी की या क्षेत्रात येण्यासाठी आवड मुळात तुम्हाला कुठून निर्माण झाली? मी आले या क्षेत्रात, मी कशी आले तो मी पण असा विचार केला नव्हता की आपल्याला हे क्षेत्र निवडायचं आहे. पण कर्मधर्म संयोगाने आले आणि मग ती आवड डेव्हलप होत गेली. पण सुरुवात कुठून झाली? म्हणजे सुरुवात मी 12वी माझं सायन्स होतं. त्यानंतर मग मी 11वी 12वी सायन्स होतं. माझ्या घरी बरेच फॅमिली मेंबर्स हे मेडिसिन फील्डचे आहेत, अर्धे लॉ साईडचे आहेत. मला त्या दोन्ही करायचं नव्हतं. म्हणजे मला मेडिकल फील्डमध्ये जायची भीती होती म्हणून मी तिकडे गेले नाही. आणि दुसरं लॉ फील्डची माहिती नाही. मला असं वाटायचं की इतके सगळे वकील आहेत आपल्या घरी, मग आपल्याला वकिली काय करायची नाही, केस अशी पण सॉल्व्ह होणारच आहे. तर मग मी 12वी सायन्स झाले. पण माझ्या वडिलांची इच्छा होती की मी मेडिकलला जावं, पण मी त्यांना म्हटलं मी काय जाणार नाही. आणि त्याच्यातनं आमचे एक मोठे काका होते, त्यांनी माझी सुटका बरोबर केली. तर मग मी तो निर्णय घेतला की नाही, मला मेडिकल फील्डला पण जायचं नाही आणि लॉ फील्डला पण जायचं नाही. मग ही एक फील्ड होती तेव्हा. तर CA CW मला CA वगैरे काय हे माहीत नव्हतं. पण मग मी या फील्डमध्ये आले, ग्रॅज्युएशन केलं BCom MCom. मग साईड बाय साईड CA ICWAला ॲडमिशन घेतली आणि तो प्रवास सुरू झाला. तो प्रवास सुरूच आहे. फायनान्स अशी फील्ड आहे की त्याच्यात तुम्हाला अपडेट ठेवावंच लागतं. अमृताजी, खरं म्हणजे एवढं मोठ्या पदावर काम केल्यानंतर, एवढं वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेतल्यानंतर, हे सगळं असताना खेडोपाडी जाऊन महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन बँकिंगविषयी जागरूकता निर्माण करणं असं तुम्हाला वाटलं, तर ते का वाटलं हे तुम्ही सांगा, पण छोट्याशा ब्रेकनंतर. म्हणजे तुम्ही फक्त कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स, अर्थात विचारांच्या पलीकडले. तर ब्रेकनंतर मी अंशुमन विचारे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या आणि वेगळ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, अर्थात विचारांच्या पलीकडले. आणि आपल्यासोबत आहेत अमृता देशपांडे. अमृताजी, मगाशी विचारल्याप्रमाणे की एवढं सगळं शिक्षण घेतल्यानंतर, उच्च पदावर काम केल्यानंतर महाराष्ट्रातील खेडोपाड्यात बँकिंगविषयी जागरूकता निर्माण होणे हे का डोक्यात आलं? बँकिंग जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा त्याच्यासोबत बचत, बजेट, अर्थकारण, अर्थशास्त्र या सगळ्या गोष्टी येतात. ते एकमेकांशी कनेक्टेडच आहेत. तर मी शहरी भागात पण राहिली आहे आणि ग्रामीण भागाशी पण माझा संबंध आहे. तर मी जेव्हा माझ्या जीवनात काही प्रसंग अनुभवले तेव्हा मला जाणवलं की याची खूप गरज आहे आणि आपण हे इनिशिएटिव्ह घेऊन करायला पाहिजे. तर आपण याचा ग्रामीण भाग आणि शहरी भाग कसं चित्र आहे ते बघूया. ग्रामीण भागात जेव्हा मी जाते तेव्हा आमचे शेतकरी जे बंधू भगिनी आहेत, काका लोक आहेत, त्यांना बघते. तर मग ते आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहे. मग मी त्याचा जेव्हा विचार केला की असं का होत आहे, तर ते लक्षात आलं की एखाद्या वर्षी नापिकी आली की मग त्यांच्या हातात पैसा शिल्लक राहत नाही. मग पैसा शिल्लक राहिला नाही, खर्चाला पैसा नसला की कर्ज काढलं जातं. मग ते कर्ज हायर रेट ऑफ इंटरेस्टने काढलं जातं. आणि मग त्याची जी परतफेड असते ती करताना ती ओढाताण होते. पण ते काय अट्टल गुन्हेगार नाही. त्याच्यामुळे मग ते इज्जतीपोटी, भीतीपोटी ते आत्महत्येकडे प्रवृत्त होतं. ऑन द काउंट्ररी मी शहरी भागात बघितलं, मी इन्सॉल्व्हन्सीच्या केसेस ज्याला आपण IBC म्हणतो त्या पण हँडल केल्या. इंडस्ट्रियलिस्ट तुम्ही बघा, त्यांचा जो प्लॅन तयार असतात. समजा एखाद्या बिझनेसमध्ये लॉस झाला तर काय उपाययोजना आहेत, काय प्लॅन आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. तेवढा अवेअरनेस त्यांच्या असतो, तेवढी जागरूकता असते. पण आता जेव्हा मी ग्रामीण भागात या वयात त्यांना सांगायला जाईल तर ते त्यांना तितकं पटणार नाही किंवा त्याचं नियोजन जमणार नाही. मग मी फोकस केला की येणाऱ्या युवा पिढीवर. मग त्यांची जी मुलं आहे त्यांना तरी ही गोष्ट फेस करायला लागायला नको. पण मग त्यांना ती व्यावहारिक शिस्त लागायला पाहिजे. त्याच्यामुळे लहान वयातच आपण जर त्यांना पैसे का साठवायचे, बचत कशी करायची, मग पुढे त्याचा आपल्याला कसा फायदा होतो,
ह्या जर गोष्टी समजून सांगितल्या तर आज हा जो ज्वलंत प्रश्न आहे हा कुठेतरी शमेल. आणि व्यावहारिक शिस्त लागली की जी येणारी पिढी आहे ज्यांच्यावर आपल्याला आपला देश चालवायचा आहे, तर एक जो समग्र सगळा जो समाज आपण म्हणतो की विकास झाला पाहिजे तो व्हायला याने मदत होईल. आणि आजकाल जी एक प्रवृत्ती वाढते आहे ना मग भोगून घ्या, ही प्रवृत्ती तरुण पिढीला खूप त्रासदायक ठरते. ते युवा पिढी जर आपली सक्षम झाली आर्थिकदृष्ट्या तर मला वाटतं की आपल्याला जे देशाला समृद्ध करायचं आहे ते करण्यात त्याचा खूप सहभाग आपल्याला मिळेल, त्याचा फायदा होईल. म्हणून मग मी त्या मुलांवर फोकस केलं. सुरुवातीला कुठल्या विद्यार्थ्यांना सुरुवात केली, कुठे सुरुवात केली, अनुभव कसा होता मला सांगा. मी सुरुवात त्याला माझ्या गावापासूनच केली आणि मग आजूबाजूचे जे खेडं आहेत तिथे ग्रामीण भागात त्याची सुरुवात होत झाली होती, कारण तिथे शाळा लवकर उघडल्या होत्या. बरोबर. तर आम्ही अगदी पटांगणात किंवा झाडाखाली असे सेशन्स घेतलेले आहेत. त्यानंतर मग एक माझ्या जिल्ह्यात जेव्हा तो सक्सेसफुली होत होता, मग नंतर मग मी विदर्भातल्या बाकी जिल्ह्यांमध्ये तो घेतला. बरोबर. आणि 4थी ते पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत तो घेतला. तर प्रत्येक ठिकाणी अनुभव खरंच छान आलेत. मला सांगा, आता तुम्ही आता एवढे अनुभव घेतले असेल, पण आता एखादा असा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव की हा अनुभव लक्षात राहिला तुमच्या? अनुभव असे जे आले त्याच्यात एक मार्डीचा अनुभव मी सांगेन की तिथे मला 3री मुलगी शिकणारी भेटली. मार्डी म्हणजे गाव आहे? हा, एक मार्डी एक गाव आहे. तिथे 3रीतली मुलगी मला भेटली. तर 3रीतल्या मुलीने 5,000 रुपये आपले जमा केले होते. बचत बँक त्यांची शाळा चालवायची तिथे. आणि तिच्या आईची तब्येत बिघडली कोविडमध्ये, पोस्ट कोविड काही कॉम्प्लिकेशन झाले. तर ते गावात त्याची ट्रीटमेंट होणं शक्य नव्हतं. तर डॉक्टर म्हणाले जे जवळ तालुका आहे तिथे तुम्ही घेऊन जा. ती मुलगी शाळेत आली, तिने ते आपले पैसे काढले आणि आपल्या आईला दवाखान्यात नेलं आणि आईची तब्येत ठीक केली. शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर इथे आपण अजून फोटो पाहिला की एक शाळेत मी गेली होती, तिथे नाला होता तर रस्ता नीट नव्हता. तर त्या मुली मला बाहेरच भेटल्या एक एंट्रीलाच. तर तिथे एक मंदिर होतं. तर मी त्यांना म्हटलं की आपण या मंदिरातच कार्यक्रम घेऊया का? तर म्हणाले की नको नको टीचर, आम्ही तुम्हाला व्यवस्थित घेऊन जातो, तुम्ही आमची शाळा बघायला चला ना. मग माझ्या जो फ्लेक्स वगैरे असतात ते शिकवताना मी त्यांना जे कॅरी करते, मग एकेने ते फ्लेक्स पकडले, एकेने बरोबर माझी पाण्याची बाटली पकडली, माझा हात व्यवस्थित घेऊन त्या मला धरून तिथे घेऊन गेल्यात. आणि मी जेव्हा गेले तेव्हा खरंच तिथे पावसाळ्यात विंचू निघतात, साप निघतात त्यांच्या शाळेच्या आवारात. पण त्यांना ते शिक्षणाची पॅशन होती. गेटवर गेल्यानंतर त्या वेलकम टू अवर स्कूल म्हणाल्या. आणि सेशन सुरू असताना त्या मुलीने मला, म्हणजे बाकी पण मुली होत्या, 15 तरी प्रश्न इंग्लिशमध्ये विचारली. काय म्हणताय? त्यावेळी मला वाटलं की नाही, आज मला थोडासा त्रास झाला यायला, पण मला त्याचं चीज झालं. अजून मनाला जे आपण म्हणतो की मनात कोरल्या जातात अशा आठवणी असतात. खूपदा विशेष मुलं त्या माझ्या सेशनमध्ये बसायची, कारण खेड्यात ग्रामीण भागात त्यांची अशी वेगळी शाळा नसते. बरोबर. आणि सेशन सुरू असताना मला ते माहिती नव्हतं. सेशन संपल्यावर ते मला समजलं. तर नकळत माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण जे नॉर्मल मुलं आहेत ती तरी कुठेतरी मस्ती करत होते किंवा गप्पा करत होते, एकमेकांशी खोड्या काढत होते. पण ती मुलं इतकी पद्धतशीर बसलेली होती की कुठेच तसा अनुभव आला नाही. मला सांगा, ही पद्धत तुम्ही सांगता, आता विद्यार्थ्यांनी सांगताना, कुठली गोष्ट सांगताना किंवा एखादा प्रकार समजवताना कुठलीतरी एक पद्धत वापरायला लागते. तर तुम्ही कुठली चित्र पद्धती वापरायचा किंवा चलचित्र किंवा गोष्टी, काय कुठल्या फॉर्ममध्ये ती एखादी गोष्ट एक्सप्लेन करायचा तुम्ही? हां, म्हणजे जसं मी म्हटलं की त्यांच्या भाषेतच मी ते सेशन्स घ्यायची. मग त्याच्यासोबत ते असे फ्लेक्स बनवून घेतले होते, कारण प्रोजेक्टर खेड्यात प्रत्येक ठिकाणी सुरू नसतात. त्याच्यानंतर मग जे आपण प्रिंट काढून न्यायची मी, काही लोगोज हे ते त्यांना लॅमिनेट करून घेतलेले आहेत त्या वस्तू. माझं पुस्तक माझ्यासोबत राहायचं. त्यानंतर मग पासबुक आहे, चेकबुक आहेत, DDचा फॉर्म आहे, तयार केलेलं DD आहे, आधार कार्ड आहे, कारण मी त्यांना KYC वगैरे पण समजून सांगायची. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबद्दलची माहिती, मग त्याच्याशी रिलेटेड जे प्रिंटआउट्स आहे, असं सगळं मी सोबत ठेवते. आणि मग त्याच्या आधारे मुलांना ते समजून सांगते. जितकं प्रॅक्टिकल दाखवून शक्य होईल तेवढा माझा प्रयत्न असतो. म्हणजे आपण छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात बियॉन्ड थॉट्स, अर्थात विचारांच्या पलीकडले. नमस्कार. ब्रेकनंतर मी अंशुमन विचारे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तुम्ही पाहताय तुमचा आवडता आणि वेगळा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, अर्थात विचारांच्या पलीकडले. आणि आपल्यासोबत आहेत जनसामान्यांना बचतीचा मंत्र सांगणाऱ्या अमृता देशपांडे. अमृताजी, मगाशी आपण पुस्तकाबद्दल तुम्ही जे सांगितलं, तर मला सांगा, तुमची जी पुस्तकं आली आहेत त्यात जे तुम्ही शिकवता किंवा आत्तापर्यंत जे सेशन्स घेऊत आलात तेच आहे की आणखी वेगळं पण आहे त्याच्यामध्ये? नाही, असं काही ठरवलेलं नाही आहे. म्हणजे पुस्तक जेव्हा एक माध्यम म्हणून ते निवडलं, काय लोकांपर्यंत पोचायला काहीतरी माध्यम लागतं. बरोबर. पुस्तक माध्यम मी निवडलं. त्यावेळी ज्या गोष्टी सुचल्या त्या पुस्तकात आहेत. पण सेशन घेताना जसं मी म्हटलं की समोर कुठले विद्यार्थी आहे, त्यांचे प्रश्न काय असू शकतात, त्यांना काय समजू शकतं, त्याच्या आधारे सेशन घेतलं जातं.
ओके, पण ते पुस्तकं आता त्याचा खप कसा आहे, म्हणजे कसं काय आहे त्याचं? नाही, पुस्तकं हे मी मुलांना विकायच्या उद्देशाने मुळीच ते उद्दिष्ट ठेवून लिहिलेले नाहीत. त्याच्यात मग मी ते सेशन झाल्यानंतर वेगळ्या वेगळ्या कॉम्पिटिशन्स ठेवते. कॉम्पिटिशन्स म्हणजे स्पर्धा अशा ठेवते की ज्याच्यात त्यांच्यात स्पर्धात्मक भावना तयार होणार नाही. मग ते काहीतरी असे म्हणजे असं गुल्लड करून आणा तुम्ही घरून, मग त्या गुल्लड आपापसात वाटून द्यायच्या, म्हणजे प्रत्येकाच्या घरी काही ना काही जाईल. मग त्याच्यात कोण चांगली करून आणली वगैरे हा मुद्दाच राहिला नाही. त्याच्यानंतर मग एक प्रश्नावल्या तयार केलेल्या आहेत. मग प्रश्नावल्या तर मग ग्रुप करून त्यांना ते पेपर द्यायचे सेशन झाल्यावर. मग ते 10 प्रश्न सोडवा. मी ते चेकही करत नाही, कोणी ते पूर्ण सोडवले तेही बघत नाही. मग प्रत्येक घोळक्याला ते एक पुस्तक द्यायचं, कोणाला मराठी, कोणाला इंग्लिश, कोणाला गुल्लक द्यायची. जे त्यांना उपयोगी वस्तू आहेत तशा वस्तू मग मी ते द्यायचा प्रयत्न करते. मला तुमची गोष्ट आवडली. म्हणजे कसं होतं, आपण जेव्हा एखादी कॉम्पिटिशन घेतो मंडळी, त्याच्यात स्पर्धात्मक भावना तयार करतो आणि अत्यंत धोकादायक गोष्ट आहे, अतिशय धोकादायक. कारण स्पर्धेमुळे फक्त ईर्ष्या, द्वेष निर्माण होतो, एक प्रेम आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द कमी होते माझ्या दृष्टीने. आणि खूप छान आहे. पण मला सांगा, हे जरा सामान्य मुलांच्या बाबतीत, पण जेव्हा करती धरती माणसं समोर असतात, त्यांच्यासमोर बचतीचं तुम्ही महत्त्व सांगता किंवा त्याच्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी सांगता, तर नक्की कशा पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करता तुम्ही? तशा वेळेस मग मी त्यांना जे सेफेस्ट ऑप्शन असतात, सुरक्षित आपण म्हणतो, मग गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे, म्युच्युअल फंड्स आहेत, तर अशा अनुषंगाने पोस्टाच्या स्कीम आहे, तर अशा गोष्टी सांगायचा त्यांना प्रयत्न करते की ज्याचा त्यांनाही फायदा होईल आणि जे फ्लक्च्युएशन ज्याच्यात कमी असतील, रिटर्न्स जे आपण जे म्हणतो स्थिर मला एक इन्कम मिळेल, रिटर्न मी जे इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याच्यावर, तर तशा गोष्टी मग मी त्यांना सांगायचा प्रयत्न करते. आता मला असं वाटतं, महामारी म्हणजे आता 2 वर्ष संकट येऊन गेलं, तर ज्यांनी बचत केलं त्यांना त्यावेळी बचतीचं महत्त्व कळलं असेलच, आणि ज्यांनी केलं नाही त्यांना जास्त कळलं असेलच. याचे तर इतके उदाहरणं मी बघितल्या जवळून. कुठलं गाव हे त्याला म्हणजे आपण म्हणू नाही शकत की शहरातल्याच लोकांना त्याचा फटका जाणवला किंवा खेड्यात ग्रामीण भागांच्या गरजा कमी असतात त्या भागात, त्याच्यामुळे ते सस्टेन झाले. शहरी भागात मी अशी परिस्थिती पाहिली आहे की जे की कुठल्याही क्षेत्रात काम करणारे जे होते त्यांची नोकरी सुटल्यानंतर त्यांचा पगार छान होता, पण त्यांच्याजवळ एवढेच पैसे शिल्लक होते की ते नंतरचे 3च महिने सर्वाय होतील. मग असं का झालं? तर प्रत्येकावर काही तेवढी जबाबदारी नव्हती, पण त्यांचं नियोजन कुठेतरी चुकत होतं. आपण जो अनावश्यक खर्च म्हणतो, प्रलोभनाला बळी पडून जो करतो, यांनी केलं मग मी करायचं, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मला असं वाटतं स्टेटस सिम्बॉल हा जो एक बरं, आता त्याच्यात शहरांमध्ये शाळांची फी किती महाग असते तुम्हाला माहिती आहे. माझ्या पणात असे पण पालक आहे ज्यांनी EMI च्या थ्रू हे सगळं म्हणजे घर सजवलं होतं किंवा घर घेतलं होतं किंवा बाकी काही इन्व्हेस्टमेंट केली होती, आणि नंतर मग ते सगळं कोणाचे पगार अर्धे झाले, कोणाची नोकऱ्या गेल्या, तर त्यांना ती शाळेची फी भरता येणं शक्य होत नव्हतं. ही वास्तविक घडलेली घटना आहे. आणि मग ते त्यांनी शाळेवर कंप्लेंट टाकली, तर शाळा म्हणाले आम्ही तुम्हाला म्हणायला आलं नव्हतं की आमच्या शाळेत तुम्ही टाका मुलांना, ते तुमचं नियोजन चुकलं, त्याच्यात आमची काय चुकी. एकदम करेक्ट. त्याच्यामुळे मग त्यांना त्या शाळेतनं काढलं त्यांनी. म्हणजे असं पण झालेलं आहे. हे मी सगळं जे बघितलं आजूबाजूला, जी वास्तविकता आहे त्याला धरूनच, आणि असं त्याच्यासाठी वेगळं काही करावं नाही लागलं ते, कारण इतकं ते मी बघत होती आणि ते दृश्य इतकं विदारक होतं की ते मला स्वस्थ बसू देत नव्हतं. नाही, कुठेतरी अर्थात मला माहिती आहे की मी एकटीने हे सगळं करून ते पूर्ण शमणारं नाही आहे, पण कुठेतरी हे थांबलं पाहिजे, कुठेतरी त्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे. पण कसं अमृताचे बूंद बूंद से बनता है सागर, म्हणून मग ते एकला चलो रे म्हणून मी सुरुवात तर केली, बाकी मग बघूया. छान होता. अमृताजी, मला आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही जे सांगताय ना, खरं माझ्या दृष्टीने खूपच वेगळा भाग आहे. कारण बँकेबद्दल माहिती असणं आणि त्याच्यावर रिसर्च करून लोकांपर्यंत जनजागृती निर्माण करणं हा फार वेगळा विषय आहे. पण हे सगळं करत असताना तुम्ही काय शिकलात? हा खूपच छान प्रश्न आहे. मला पण रोज काही ना काही शिकायला मिळतं. याचं कारण आहे की जेव्हा आपण एखादीच गोष्ट वेगळ्या वेगळ्या वयोगटातल्या मुलांना समजून सांगतो, तेव्हा ते जे अनसीन अँगल्स आपण म्हणतो ते मला जाणवतात. त्याच्यानंतर ते जे प्रश्न विचारतात त्यांचं उत्तरं देताना, त्यांच्या शंकाचं निरसन करताना मलाच माझ्या बुद्धीला त्याची चालना मिळते. तर आपण जे म्हणतो की वन्स टीचिंग इज ट्वाइस लर्निंग, तर याचा मला पण नक्कीच फायदा होतोय. ऑफकोर्स. आता आपण बजेटबद्दल बोलतोय किंवा बँकिंग म्हटलं ना, सगळं शेवटी बजेट येतंच. मग देशाच्या बजेटपासून घरातल्या बजेटपर्यंत मला असं वाटतं घराचं बजेट जास्त मोठं असतं देशापेक्षा, असं मला वाटायला लागलं सर्वसामान्य बाईसाठी. तर आत्ताचं घरातलं बजेट म्हणा, देशाचं बजेट म्हणा, आणि आता नवीन नवीन आले डिजिटल सगळं पूर्ण सिस्टम म्हणा, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता ते आणि सर्वसामान्य माणसं कसं कॉपअप करता किंवा त्यांना ते कॉपअप करण्यासाठी तुम्ही काय मदत करता? सगळ्यात पहिले तर जो बँकिंग फोबिया लोकांच्या मनात आहे तो दूर करायला खूप वेळ लागतो. आता तुम्ही जसं म्हणाला की डिजिटल ट्रान्झॅक्शन होतात, इतकी क्रांती झाली आहे बँकिंग सेक्टरमध्ये, पण ती त्या
प्रमाणात पोहोचलेली आहे का लोकांपर्यंत. बरोबर. जसं पूर्वी बार्टर सिस्टीम होती, त्या बार्टर सिस्टीममध्ये 1 माप मी जर चारोळी घेतली तर त्याच्या बदल्यात 10 माप मी गव्हाचे द्यायची, कारण कुठे मूल्य नव्हतं काउंट व्हायला. नंतर आपली कॅश ट्रान्झॅक्शन व्हायला लागले, तिथे फिजिकल कॅश आपल्याला हँडल करावं लागायची, पण कुठेतरी मूल्यांचं एक कॅल्क्युलेशन होतं, ते माप तयार झालं होतं. आता डिजिटलमध्ये आपण कॅशलेस ट्रान्झॅक्शन करतो. आता याच्यानं तुम्हाला उदाहरण सांगते, आमच्याकडे एक दूधवाला काका येतो, बबन काका. आता तो 25 ते 30 वर्षापासून आमच्याकडे दूध द्यायला येतो, अगदी घरगुती संबंध आहे. त्याची नात मागे आजारी पडली, तर त्याची नात आजारी पडल्यावर तो आमच्या घरी आला विचारायला, मी किंवा माझे वडील आहेत, कारण त्या दिवशी नेमके आम्ही दोघेही बाहेरगावी गेलो होतो. त्याला काही सुचेच ना की हे पैसे पाठवू कसे. तो लगेच बसस्टँडवर गेला, त्यांनी ते 150 किलोमीटर गेला, ते पैसे दिले मुलीला, त्या नातीच्या खर्चाला जे काय हॉस्पिटलला लागणार होते ते, आणि पुन्हा 15-20 मिनिट थांबून तो परत आला. म्हणजे 300 किलोमीटर त्याची ती पायपीट झाली. का झाली? कारण तिथपर्यंत ते एक जो फोबिया आहे म्हणा किंवा ती माहिती आहे ती पोचलेली नाही आहे. त्याच्यामुळे माझा तो पण एक दृष्टिकोन डोळ्यासमोर आहे की लोकांच्या मनातला हा जो बँकिंग फोबिया आहे हा कमी झाला पाहिजे हळूहळू. तर मग तुमचा जो बँकिंगबद्दल फोबिया लोकांमध्ये निर्माण झाला आहे तो कमी करण्यासाठी काय करायला हवं? मग त्याच्यासाठी काय करते, बरेचदा चेक जे असतात ते ब्लँक चेक, म्हणजे चेक प्रिंट केलेले असे फोटोकॉपी करून ते सोबत नेते, मग त्यांना भरायला लावते. कुठेतरी एक कॉन्फिडन्स येतो, मग त्यांना 10 रुपयाचा चेक लिहायला लावते. चुकेल ना 10 रुपयाचा. डीडी मी मुलांना म्हणते, आजकाल पहिलीतल्या पण मुलांचे खाते काढलेले आहे, शासनाचे शिष्यवृत्तीचे पैसे त्यांना खात्यात जमा होतात. त्याच्यामुळे त्यांना मी सांगते तुम्ही 50 रुपयाचा डीडी करून बघा ना. आपण चॉकलेट खाल्लं असं समजा आणि ते डीडी समजेल तर तुम्हाला कसे होतात व्यवहार. तर मी जेव्हा त्यांना सगळं सोबत नेते तेव्हा त्यांना प्रत्यक्षदृष्ट्या ते स्वतः करून दाखवते आणि त्यांना करायला पण लावते. तीच पद्धत मग डिजिटल ट्रान्झॅक्शन जेव्हा मी सेशन्स घेते, जसं आपण करतात धरत्या माणसांमध्ये म्हणालो, तर प्रत्येका जो मोबाईल असतात मग त्यांना ते ॲप डाउनलोड करायला लावते. करू द्या ना, 10-15 रुपये 50 रुपये जातील, अजून काय होणार, जात कुठेच नाहीत, पण ते त्यांच्या मनातली भीती का होईना हळूहळू कमी होईल. आपण सगळं बचतीबद्दल बोललो, खर्चाबद्दल, नियोजनाबद्दल बोललो, पण शेवटी बचत कधी होणार, जेव्हा कब होणार तेव्हा. तर त्या दृष्टीने तुम्ही काही असं सांगताय का, म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणा किंवा बाकी? आता कमवायचं कसं असतं, मी ग्रामीण भागात अगदी शाळेत शिकणारे मुलं पण कमवताना पाहिले आहे, पण कसा ट्रेंड चालला तर सांगते मी. मुलं कमवतात आणि त्याच्यातनं मोबाईल घेतात, म्हणजे मोबाईल घ्यायचा आहे म्हणून ते 15 दिवस रोज कामाला जातात. करेक्ट. तर आपण ती विचारसरणी एकदम बदलू शकणार नाही, पण आपण आहे त्याच्या आजूबाजूची परिस्थिती कुठली आहे किंवा कुठल्या व्यवसायाशी तुम्ही निगडत आहे याच्यावर ते सोर्स ऑफ इन्कमवर तुमचे डिपेंड असतात. तर मी हाच करा व्यवसाय किंवा असंच करा असं तर सांगत नाही, पण त्याच्यात मी तुम्हाला सांगेल की कमवायचं कसं किंवा कुठल्या चुका आपण करू नये यासाठी मग सेल्फ हेल्प ग्रुपचं मी उदाहरण सांगेल तुम्हाला. की शासनाचे खूप छान आहेत, स्कीम्स आहेत सेल्फ हेल्प ग्रुपसाठी, भरपूर पैसा सरकार देतं. पण होतं काय, मग त्या लेडीज, मला असंही जाणवलं की त्या महिला लोन घेतात त्या स्कीमच्या अंडर आणि मग एकमेकींमध्ये ते हाय रेट ऑफ इंटरेस्टने वाटतं. त्यांची एक वेगळी सिस्टम आहे, हे चूक आहे. मग अशा वेळी मी त्यांना गाईड केलं की तुम्हाला सरकार कुठल्या गोष्टीसाठी पैसा देत आहे. अगदी म्हणजे तुम्हाला कन्सेशन रेटला बी बियाणं मिळतं, खतं मिळतात, अवजारं तुम्हाला कन्सेशन रेटला मिळतात, डेअरी प्रोडक्ट, तुम्ही हवी ती इंडस्ट्री घ्या, त्याच्यासाठी तुम्हाला स्कीम अवेलेबल आहे. मग त्या ठिकाणी त्यांची विचारसरणी बदलायची गरज असते थोडंफार. मग तसे पण प्रयत्न केलेले आहे. खरं म्हणजे हा बचतीचा मार्ग म्हणा किंवा बँकिंग क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टींशी निगडीत असलेल्या गोष्टी म्हणा, ह्या आपल्या महाराष्ट्रात नाही, मला असं वाटतं पूर्ण जगभरात सांगण्याची गरज आहे. आणि तुमचा जो प्रयत्न तर अत्यंत स्तुत्य आहे. मला एक गोष्ट तुमची फार आवडली, तुम्ही म्हणालात की याला राजाश्रय मिळणं फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की सरकारचं खूप छान उपाययोजना असतात, बऱ्याच चांगल्या गोष्टी लोकांमध्ये पोहोचवायच्या असतात, परंतु मीडिएटर म्हणतो आपण त्याला, मधली माणसं, ती पोहोचवण्यामध्ये कुठेतरी कमी पडतात. पण त्या माणसांमध्ये तुमच्यासारख्या लोकांची वर्णी लागली तर मला असं वाटतं सगळ्यात चांगल्या चांगल्या स्कीम्स लोकांपर्यंत आपसूक पोहोचतील. आणि जो लोकांमध्ये एक भोपी आहे म्हणजे बँकांबद्दल, तिथल्या सिस्टीमबद्दल किंवा एकंदर तिथल्या वातावरणाबद्दल, तो कमी होईल, नाही का? म्हणजे अमृताजींशी गप्पा मारताना आपण बऱ्याच बँकिंग विषयी किंवा थोडक्यात बचतीविषयी बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की आजची भेट आणि आजचं बोलणं फार कमी आहे. पण कसं आहे, आमच्या बँकेच्या कामकाजाची वेळ आता संपली आहे. तर पुन्हा भेटणार आहोतच, पण तुमच्या अवतीभोवती जर कोणी एखादा अवलिया किमयागार असेल तर आमच्याशी संपर्क साधण्यात वेळ दवडू नका. आमचा पत्ता तुम्हाला माहिती आहेच, आणि आमचा ईमेल आय डी आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. आणि त्याचबरोबर आमचं सोशल मीडियावर अकाउंट पण आहेत जे आपण स्क्रीनवर बघू शकता. जर काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम बघायला विसरला असेल तर काळजी करू नका, आमच्या दूरदर्शन सह्याद्रीचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर जा, हा कार्यक्रम बघा, आवडला तर लाईक आणि शेअर करा, आणि हो, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
भेटूया पुन्हा तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. तोपर्यंत पाहत राहा DD सह्याद्री.